नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजेच काव्या आणि जीवा यांच्या नात्याबद्दलचं सत्य आता मानिनीला समजणार आहे. तेव्हा मानिनी त्या दोघांची समजूत घालणार आहे. कारण मान्य आहे ते दोघंजण आता मूव्ह ऑन होत आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. तरीही मानिनीनं त्यांना जो कानमंत्र दिलेला आहे, मोलाचा सल्ला दिलेला आहे, त्यामुळं चौघांचं आयुष्यही वाचणार आहे. त्याचबरोबर दोन्ही कुटुंबसुद्धा सुखी होणार आहेत असा सल्ला मानिनीने काव्या आणि जीवा या दोघांनाही दिलेला आहे. तर तो नक्की कशा पद्धतीचा दिलेला आहे, काय झालेला आहे आणि त्याचबरोबर काव्या पार्थला प्रपोज का करणार आहे, कारण पार्थ तर तिच्या प्रेमात आहे ही गोष्ट काव्याला माहिती आहे. पण काव्या तिच्या बाजूने ह्या सगळ्या गोष्टी थांबवत आहे. तिला पुढे जायचं आहे असा तिचा विचार चालू आहे आणि त्यासाठी तिनं हे सगळं थांबवत असते. परंतु काव्या आता पार्थला का प्रपोज करते, नक्की तिला अशी जाणीव का होते, मानिनीनं नक्की काय सांगितले हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे पार्थ घरी आलेला असतो आणि येताना त्याने इकडे ट्विन वॉच म्हणजे कपल वॉच असते ते घेऊन आलेला असतो. काव्या म्हणते की हे कोणी दिलं तुम्हाला, तेव्हा पार्थ सांगत असतो की हे मला गिफ्ट मिळालेलं आहे. काव्या म्हणते काय, तेव्हा पार्थ सांगतो की हो. आणि मग काव्या म्हणत असते की ज्याने कोणी गिफ्ट दिले, खरंच हे खूप सुंदर आणि एक्सपेन्सिव्ह वॉच आहे, पण त्याने कपल वॉच दिलेला आहे म्हणजे ट्विन वॉच दिलेला आहे, खरंच खूप सुंदर आहे. पण त्या व्यक्तीला कुठे माहिती आहे की थोड्याच दिवसात आपण वेगळे होणार आहोत. आणि या सगळ्या बोलण्याने इकडे पार्थला मात्र वाईट वाटतं. पार्थ काव्याकडे पाहू लागतो. काव्याच्या लक्षात येतं पार्थ डिस्टर्ब झाला आणि पार्थने ते वॉच हातात घेतलेलं असतं. पार्थ तसाच त्या वॉचकडे पाहत असतो आणि त्या क्षणी त्याच्या हातून ते वॉच खाली पडतं. तेव्हा मात्र काव्याला खूप मोठा धक्का बसतो. काव्या म्हणते की हे काय झालं, म्हणजे पार्थला ती सॉरी म्हणू लागते. ते वॉच तुटले, माझ्यामुळे झालं हे सगळं असं म्हणत ती पार्थची माफीसुद्धा मागू लागते. तेव्हा पार्थ शांत झालेला असतो. त्याला वाईट तर वाटत असतं, पण त्याचबरोबर त्याला जाणवत असतं की नाही, काहीही असलं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या थोड्या वेगळ्या पद्धतीनं घडत आहेत ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते. आणि मग पार्थ मात्र काव्याकडे पाहतो आणि काव्याला म्हणू लागतो की नाही तसं काही नाही आहे, जरी ते तुटलं असेल किंवा काहीही झालं असेल तरी हे दुरुस्त करता येईल, वॉचही करता येईल आणि नातंही करता येईल असं पार्थने जेव्हा काव्याला सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र पार्थ काव्याकडे पाहतच राहतो, कारण या सगळ्या गोष्टी घडत असतात, काव्यालाही जाणवत असतं आणि पार्थने तिला समजून घेतलेलं असतं. आज काव्या नकळतपणे पार्थच्या मनाला लागेल अशी गोष्ट बोलून गेलेली असते, तरीसुद्धा पार्थने तिला समजून घेत तिच्या सोबतच्या नात्याचा खूप छान पद्धतीने स्वीकार केलेला असतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. काव्या मात्र पार्थकडे पाहत असते. एवढं सगळं घडत असतं तरीही पार्थ मात्र काव्याला खूप छान पद्धतीने समजून घेत असतो. प्रत्येक वेळेस तिला काय हवं नको ते पाहत असतो. या गोष्टीसुद्धा लक्षात आलेल्या असतात. तरीही इकडे पार्थ तिला समजून घेतोय ही गोष्ट काव्याला सुद्धा जाणवत असते, कारण मानिनीने तिला जाणीव करून दिलेली होती, हे तर आपण पाहिलेलं होतं. आणि मग आता पार्थ जेव्हा म्हणतो की हो सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नका, अगदी नातंही व्यवस्थित होईल आणि हे घड्याळही दुरुस्त करता येईल. अगदी छोट्या छोट्या गोष्टी घडलेल्या आहेत, कारण पार्थच्या हातात 1 महिना म्हणजे 6 महिने आहे, त्यातला 1 महिना संपलेला आहे. आता 5 महिने राहिलेले आहेत. या 5 महिन्यामध्ये पार्थ आणि काव्या या दोघांनी एकमेकांना किती समजून घेतलं पाहिजे, नक्की काय केलं पाहिजे त्याच्यावरती पुढच्या गोष्टी ठरणार असतात. इकडे आता दुसऱ्या दिवशी काव्याला आठवत असतं मानिनी पुन्हा काव्याशी रागानेच बोलत असते, कारण काव्याला ती म्हणत असते की हे बघ काव्या, कसं आहे माहिती आहे का, माझा पार्थ खूप साधा भोळा आहे ग, कसं आहे तू त्याला फसवू नकोस, काहीही झालं तरी तुझ्या मनात जे काय ना ते विसरून जा, कारण तुला माहीत नाही आहे पार्थच्या समोर नंदिनी असते रोज, तरीही त्याने स्वतःला मूव्ह ऑन केलंय. मी तुला कालही समजवलेलं आहे आणि मी तुला आजही तेच सांगते की तूही तुझ्या बाबतीत तसा विचार कर. तेव्हा मात्र काव्याच्या लक्षात येतं की काल मानिनी काकूंनी काहीच ऐकलेलं नाही, कारण जीवा आणि काव्या दोघंही किचनमध्ये बोलत होते. आणि तेव्हा मात्र
अचानक मानिनी तिथं आलेली असते. पण अचानक या गोष्टी घडलेल्या असतात. तेव्हा मात्र मानिनी त्या दोघांनाही पाहते, पण मानिनीनं काहीच ऐकलेलं नसतं. ही गोष्ट आता काव्याच्या लक्षात आलेली असते. म्हणजे मानिनीने कोणत्याच गोष्टी ऐकलेल्या नसतात. मग काव्या मानिनीला म्हणत असते की मानिनी काकू, तुम्ही माझ्यावरती असं ओरडून नका बोलू. मी काल तुम्हाला माझ्या आईबाबांची शपथ घेऊन सांगितले की नाही, मी आता कोणाचाही विचार करत नाही. माझ्या मनात तसं काही नाही. माझं लग्न आधी अफेअर होतं. जेव्हापासून माझं लग्न झालंय तेव्हापासून मी ते नातं तोडलेलं आहे. माझ्या मनात तसं काही नाही, असं काव्याने स्पष्टपणे सांगितलेलं होतं. आणि तेव्हा मात्र मानिनी म्हणत असते की हे तू खरंच बोलतेस ना? तेव्हा काव्या मात्र म्हणत असते की हो, मी हे सगळं खरं सांगत आहे. आणि आता मात्र मानिनीला धक्का बसतो. मानिनी म्हणते की एवढं कसं काय ही मुलगी एवढं स्ट्रॉंगपणे सांगते, शपथ घेऊन सांगते, मग मला सुनीताने चुकीची इन्फॉर्मेशन दिली का? मग मानिनी काव्याला म्हणत असते की मला एक गोष्ट सांग फक्त, की गणपती विसर्जनाच्या दिवशी तू जेव्हा बाहेर गेलेली होती तेव्हा तू त्या मुलाला भेटली होतीस ना? तेव्हा काव्या म्हणते कोणत्या मुलाला? नाही, तुझा जो बॉयफ्रेंड होता ना त्याला. कारण तुला माहीत नसेल तर मी एक गोष्ट तुला सांगते, तुम्ही दोघंजण ज्या कॅफेमध्ये भेटत होता, ज्या कॅफेमध्ये तुमची डेट असायची, तो कॅफे माझ्या मैत्रिणीच्या मालकीचा आहे आणि तिनेच तुम्हाला दोघांनाही काल तिथे पाहिलेलं होतं. हे ऐकल्यानंतर काव्याला मात्र धक्का बसतो. काव्या म्हणते काय बोलताय काकू तुम्ही? तेव्हा काव्या म्हणत असते की नाही, बरोबर आहे, मी काल त्या मुलाला भेटले होते, पण ते योगायोगाने झालं होतं. माझ्या गाडीची चावी जी आहे ना ती डिक्कीत पडलेली होती आणि ती चावी मला काढता येत नव्हती. मी रस्त्याच्या कडेला होते आणि तेव्हा तो तिथं आलेला होता, बाकी काही नाहीये, असं काव्या स्पष्टपणे सांगत असते. आणि तेव्हा मात्र मानिनी पाहतच राहते. मानिनी म्हणते काय सांगतेस तू हे सगळं? काव्या म्हणते की हो मानिनी काकू, कारण मला माहिती आहे की माझं आता पार देशमुखांशी लग्न झालेलं आहे. मी देशमुखांची सून आहे, त्याचबरोबर मी मोहितेंची मुलगी आहे. या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. ते सगळं ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे युगचं मात्र वेगळं काहीतरी चालू आहे हे नंदिनीच्या लक्षात आलेलं असतं. युग थोडासा घाबरत असतो, त्याचं नक्की वेगळं काहीतरी चालू आहे. नक्की काय चालू आहे युगचं हे नंदिनीला प्रश्न पडलेला असतो. मग नंदिनी पार्थची भेटते आणि पार्थला बोलू लागते की पार्थ, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो की बोला ना, काय झालं नंदिनी? तेव्हा नंदिनी सांगू लागते की मला ना युगच्या बाबतीत थोडंसं बोलायचं आहे. युगचा स्वभाव कसा आहे? पार्थ सांगू लागतो की एक्झॅक्ट काव्यापेक्षाही युगचा स्वभाव जो आहे तो लहरी आहे, म्हणजे अगदी मूडी आहे. त्याला वाटेल तेव्हा त्या गोष्टी तो करत असतो. हे सगळं ऐकल्यानंतर मात्र इकडे आता नंदिनी म्हणत असते की मग आपल्याला त्याची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळं आपल्याला त्याच्या बाबतीत काय हवं नको या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागणार आहेत. तेव्हा पार्थ म्हणत असतो की हो. तर आता पार्थ सांगतो नंदिनीला की मी पाहतो त्याच्याशी बोलून. इकडे रूममध्ये येतो. काव्य अभ्यास करून दमलेली असते आणि आता तशीच झोपी गेलेली असते. पार्थ काव्याकडे आलेला असतो आणि जे कपल वॉच त्याला मिळालेलं असतं ते कपल वॉच त्याने काव्याच्या हातामध्ये घालतो. जसा लास्ट टाइम त्याने फ्रेंडशिप बँड बांधलेला ना काव्याच्या हातात, अगदी तसंच. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या क्लासला गेलेली असते. पार्थ आणि जीवा दोघंही डायनिंग टेबलवरती असतात आणि त्यांच्या दोघांमध्येही बोलणं चाललेलं असतं की आपल्या युगचं नक्की काय चाललंय. पार्थ म्हणत असतो की युगकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मला नक्कीच काहीतरी वेगळं जाणवत आहे आणि म्हणूनच मी तुला जीवा सांगत आहे. हे ऐकल्यानंतर जीवा म्हणतो म्हणजे काय म्हणायचंय? तेव्हा पार्थ म्हणत असतो की जी गोष्ट नंदिनीच्या लक्षात आली ती गोष्ट आपल्या लक्षात का आलेली नाहीये. युग जेव्हापासून हॉस्टेलवरून आलेला आहे तेव्हापासून मोबाईल घेऊन बसलेला असतो. एका वेगळी तंद्री त्याची लागलेली असते. त्याचं काय चालू असतं त्याचं त्यालाच माहिती नसतं आणि आपण काय बोलायला गेलो की एकदम तो दचकतो. पार्थ मात्र युगची काळजी करत असतो. त्याला कळत नसतं की युगच्या बाबतीत काय घडलेलं आहे किंवा युग असा वेड्यासारखा का करत आहे. या कोणत्याच गोष्टीची जाणीव इकडे पार्थला नसते. पण नंदिनीचं जे ऑब्झर्वेशन असतं त्याच्यावरती मात्र पार्थचा पूर्णपणे विश्वास असतो आणि त्यामुळं पार्थ इकडे जीवाला सांगतो. जीवा म्हणतो एवढ्या सगळ्या गोष्टी होत आहेत. पार्थ म्हणतो तेच तर ना, आपल्या दोघांचंही त्याच्याकडे लक्ष नाही आहे, कारण याच्या आधी आपल्याला तो सगळ्या गोष्टी सांगायचा आणि आता हे सगळं काय घडतंय असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे जीवा म्हणतो की चालेल, मी नक्की त्याच्याकडे लक्ष ठेवेल, त्याला विचारेल आणि त्याला समजून घेऊया आपण, कारण त्याच्या आयुष्यात पण काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. इकडे नंदिनी काव्याला म्हणत असते की काव्या काय झालंय, तू ना शांत शांत का आहेस, नक्की काही प्रॉब्लेम झालाय का? तेव्हा काव्या म्हणत असते की नाही ग नंदिनी ताई, काही प्रॉब्लेम नाही झालेला.
नंदिनी म्हणत असते की तसं काही असेल तर सांग काव्या, मला मनातल्या मनात ठेवू नकोस. काव्या म्हणत असते की हो ताई, मी नक्की सांगेल, पण तसं काही नाही झालेलं, असं काव्याने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि नंदिनीसुद्धा शांतपणे ते ऐकून घेते. त्यानंतर आता जीवा आणि काव्या दोघंही बोलत असतात. जीवा काव्याला विचारत असतो की मला ना कळत नाहीये की नंदिनी आणि पारदादा या दोघांच्या बाबतीत आपण त्यांना फसवतोय. तेव्हा काव्या म्हणते की नाही, आपण ही गोष्ट जर घरात कोणाला सांगितली किंवा आपल्या घरातल्यांना कळली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, असं काव्या इकडे सांगत असते. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की हो बरोबर आहे, हे सगळं मलाही पटतंय, म्हणून तर आपण कोणालाही न सांगण्याचं ठरवलेलं आहे, असं त्यांचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता नंदिनी आणि त्याचबरोबर मानिनी ह्या सगळ्या असतात. नंदिनी म्हणते की मी आनंद निवासला जात आहे, आणि त्याचबरोबर मानिनी आणि त्याचबरोबर काव्या आणि जीवा तिघं घरी असतात. पार्थसुद्धा ऑफिसला गेलेला असतो. मानिनी म्हणत असते की मला तुमच्या दोघांशी बोलायचं आहे, कारण माझ्या कानावरती ज्या गोष्टी येत आहेत त्या मला कळलेल्या आहेत. तेव्हा मात्र जीवा आणि काव्या दोघंही म्हणू लागतात की काय झालं मानिनी काकू. तेव्हा मात्र मानिनी म्हणत असते की मला माझ्या मैत्रिणीकडून एक गोष्ट कळलेली आहे. तेव्हा मात्र इकडे जीवा म्हणतो म्हणजे. तेव्हा काव्या सांगत असते की मानिनी काकूंना माझ्या अफेअरबद्दल कळलेलं आहे. तेव्हा जीवा म्हणतो काय, तुझं अफेअर? तेव्हा मानिनी म्हणते की बाद झालं जीवा, मला सगळं कळलेलं आहे आणि तुम्ही दोघांनी काय काय गोंधळ घातलेले आहेत ते सुद्धा मला माहिती आहे. पण मला एक कळत नाही आहे, माझी बाळं आहात तुम्ही, माझी मुलं आहात तुम्ही. कारण जेव्हा मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते तिने मला फोटो पाठवले होते तिच्या कॅफेमध्ये, जे CCTV फुटेज आहे त्याचे तिने फोटो पाठवले. तेव्हा मला कळलं की काव्याचा जो बॉयफ्रेंड आहे तो कोण होता, ज्याच्यावर काव्या जीवापासून प्रेम करत होती, तो म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून जीवा तू होतास, हे सत्य. मग तू त्या दिवशी असा निर्णय का घेतला, लग्नाच्या वेळेस का सांगितलं नाही आहे त्या क्षणी. तेव्हा काव्या म्हणत असते की काकू मला माफ करा, कारण जीवा मला खूप वेळ सांगत होता की चल आत्ताच्या आत्ता बाहेर चल, आत्ताच्या आत्ता सगळ्यांना सांगूया, पण मी मात्र जीवाचं ऐकलेलं नाही, असं इकडे काव्या सांगत असे. तेव्हा मात्र नंदिनीला धक्का बसतो. इकडे मानिनीला धक्का बसतो. मानिनी म्हणते काय सांगते हे सगळं. तेव्हा काव्या म्हणत असते की हो, कारण मला तेव्हा सुचतच नव्हतं माझ्या बाबतीत काय घडतंय, कुठल्या गोष्टी घडतायत. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा माझ्या डोक्यात कुठल्या गोष्टी चालू होत्या, काय होत होतं, मला काहीच माहिती नव्हतं, असं काव्या बोलत असते. तेव्हा मानिनी म्हणते अगं, इतके दिवस तुम्ही दोघं सहन करत आलाय, कालही म्हणजे मागील काही दिवसांमध्ये मी तुला एवढं बोलले तरीही काव्या तू मला सांगितलं नाहीये. मी अक्षरशः तुला म्हटलेलं की काव्या तू बोल, माझ्याकडे तुझं मन मोकळं कर, तरीही तू तुझ्या मनातलं काहीच सांगितलं नाहीये. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे मानिनी त्या दोघांना म्हणते की आता हे सगळं जर नंदिनी आणि पार्थ यांना कळलं तर ते दोघं जणही त्यांच्या आयुष्यामध्ये निर्णय घेतील आणि तुमच्या चौघांचंही आयुष्य उद्ध्वस्त होईल. कसं आहे, गेली 2 महिने झालं तुम्ही स्वतःला मूव्ह ऑन करत आहात, लग्न होऊन तुमचे 2 महिने झालेले आहेत, तुम्ही तुमचं आयुष्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहात. आणि काव्या तू तर मला त्या दिवशी बोलली की लग्नाच्या आधी तुझं अफेअर होतं, पण आता तुझं तसं काही नाही आहे, म्हणजेच नक्कीच तुझ्या डोक्यात तसं काही नाही आहे. काव्या म्हणते की हो काकू. तेव्हा मानिनी तिला समजवत असते की हे बघ कसं आहे माहिती आहे का, मी तुला ही गोष्ट सांगितली की नाही मला माहीत नाही, पण जेव्हा तुला माहिती आहे की तुझ्या बाबांचं लग्नाच्या आधी एक अफेअर होतं, तुला माहिती आहे ना, पण ती जी ते गर्लफ्रेंड होती तिचं दुसऱ्या मुलावर प्रेम होतं आणि मग त्यांनी माझी निवड केली, पण त्यानंतरही आमचं आयुष्य बघताय ना तुम्ही, सुखाचं झालेलं आहे. लग्नाच्या आधी अफेअर असलं म्हणून काय झालं, लग्नानंतर प्रेम होतंच ना, कारण तुम्ही आमच्या दोघांचा संसार पाहताय. तेव्हा काव्या म्हणते काय सांगताय मानिनी काकू, म्हणजे विकी. तेव्हा ती म्हणते की हो, तुझ्या विक्रम काकांची गर्लफ्रेंड होती आणि ती माझी बेस्ट फ्रेंड होती. काव्या म्हणते काय खरंच. तेव्हा मानिनी सांगू लागते की हो खरंच. तेव्हा काव्याला धक्का बसलेला असतो. जीवा पण सांगत असतो की हो, आणि त्या कविता वगैरे ना बाबा तिच्यासाठीच करायचे. ही गोष्ट सुद्धा काव्याच्या समोर येते. मानिनी म्हणते की आता मला असं वाटतंय की पार तुझ्यावरती जीवापाड प्रेम करतोय काव्या, आणि जीवा नंदिनी तर किती आहे तुला माहिती आहे, अगदी लाखात एक आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की तुम्ही तुमचा भूतकाळ विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करावी. तेव्हा काव्या आणि जीवा या दोघांचीही
मानिनी अक्षरशः माफी मागते. काव्याला सुद्धा म्हणू लागते की हो, जीवा तर त्यावेळेस तिथं नव्हता, पण तुला मी समजून घ्यायला हवं होतं, आम्ही समजून घ्यायला हवं होतं. तेव्हाची परिस्थिती कशी का असेना, मी तुझ्याशी बोलायला हवं होतं, तुला विचारायला हवं होतं. कारण तिथं गावी जे घडलेलं होतं त्या सगळ्याला आम्ही सगळे जबाबदार आहोत, तुमच्या दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यासाठी. पण मला एक कळत नाही आहे जीवा, तू तो निर्णय का घेतला? तेव्हा जीवा सांगत असतो की नंदिनी कोणत्या परिस्थितीत होती आई? तुझ्या आणि बाबांचे संस्कार आहेत, मग ते विसरून कसं चालेल सांग ना. त्यासाठी मला हा निर्णय घ्यावा वाटला, असं स्पष्टपणे इकडे जीवाने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र मानिनी म्हणत असते की हो, अगदी बरोबर आहे. आणि मग त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी इकडे जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र काव्याला आणि जीवाला दोघांनाही मानिनी जवळ घेते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र इकडे पार्थकडे आता काव्या येते. पार्थ मात्र ते गिफ्ट घेऊन आलेला असतो आणि काव्या विचार करते की पार्थला आपण छान असं सरप्राईज देऊया आणि पार्थच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण त्याला प्रपोज करूया. कारण पार्थबद्दल मला काहीतरी वाटायला लागलेलं आहे. जो त्या दिवशी घड्याळ फुटलं तेव्हा पार्थसुद्धा म्हणाले होते की आपल्याला विचार करावा लागेल, कारण आपल्याला या बाबतीत आता ठरवावं लागणार आहे. हे सगळं पार्थ स्वतः बोलले होते. त्यामुळं आता तिने ठरवलेलं असतं की नक्कीच मी काहीतरी विचार करत आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आता या पद्धतीने करायच्या आहेत. आणि मग काव्या खूप छान असा कॅफे बुक करते आणि त्या कॅफेमध्ये तिकडे पार्थला बोलावून घेते आणि अगदी पार्थला खूप छान पद्धतीने ती प्रपोज करते. कारण तिला खूप भारी वाटत असतं आणि तिने तिच्या मनातल्या भावना व्यक्त केलेल्या असतात. हे सगळं पॉसिबल झालेलं असतं ते फक्त आणि फक्त मानिनीमुळं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.